BA प्रथम वर्ष विषयांच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आज आपला पहिलं लेक्चर आहे. तर BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी समाजशास्त्र विषयाचे 2 पेपर राहतील. पेपर पहिला इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी हा मी शिकवणार आहे. थोडक्यात मी माझा परिचय करून देतो. डॉक्टर S.K. राठोड, हेड ऑफ द डिपार्टमेंट, विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर. मी सोशियोलॉजीचा पहिला पेपर शिकवतो आणि पेपर सेकंड डॉक्टर S.D. हिवाळे सर हे शिकवणार आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला एकंदर 4 युनिट आहेत. मी ग्रुपवर विद्यार्थ्यांना तुम्हाला परत पाठवतो सिलेबस. तर पहिल्या युनिटमध्ये पेपरचं जो नाव आहे इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी, तर तो या ठिकाणी समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राच्या व्याप्ती, समाजशास्त्राचा उदय या अनुषंगाने आहे. समाजशास्त्राचा महत्व काय आहे. तर हा चॅप्टर आपण थोडा थिअरॉटिकल आहे, नंतर पाहू. पण जो दुसरं युनिट आहे, दुसऱ्या युनिटमध्ये एकंदर आपल्याला 4 कॉन्सेप्ट बघायचे आहेत, 4 संकल्पना आहेत त्या. तर त्या 4 संकल्पनांमध्ये पहिली संकल्पना आहे समाज, दुसरी आहे सामाजिक गट, तिसरी आहे सामाजिक संस्था आणि चौथी आहे समाज व्यवस्था. या 4 संकल्पना खऱ्या समाजशास्त्राच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्याचाच परिचय या ठिकाणी आपण बघणार आहोत. म्हणून पहिल्या युनिटला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जो दुसरं युनिट आहे, तर ह्या दुसऱ्या युनिट बद्दल या ठिकाणी बघणार आहे आपण. तर समाज कशाला म्हणायचं आहे ना. तर समाजशास्त्राचा जनक म्हणतो आपण ऑगस्ट कॉम्ट, ज्याने 1838 मध्ये सोशियोलॉजी हा शब्द लॅटिन आणि ग्रीक भाषेपासून डेव्हलप केला, हे आपण बघणार आहे उद्याच्या याच्यामध्ये. म्हणून सोशियोलॉजीच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनापैकी महत्वाची म्हणजे समाज. आता समाज हा जो शब्द आहे तर याला वेगवेगळ्या अर्थाने लोक वापरतात. जनरली बघा, आपण व्यवहारामध्ये जेव्हा समाज वापरतो ना, तर तेव्हा त्याचे वेगवेगळे संदर्भ असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रीयन समाज, गुजराती समाज, असं जेव्हा म्हणतो आपण, तर समाज या शब्दाच्या पाठीमागे प्रादेशिकता लपलेली आहे. किंवा म्हणतो आपण की आमच्या मराठा समाजात असं चालत नाही, की हा मारवाडी किंवा हा जैन समाज आहे. तर इथं मग जेव्हा असं मराठा समाजात चालत नाही किंवा अन्य बौद्ध समाजात चालत नाही आपण म्हणतो, तेव्हा तिथं समाज या शब्दाच्या पाठीमागे जात हा शब्द लपलेला आहे. किंवा मग आपण म्हणतो की बाबा हिंदू समाजात असं चालत नाही, बौद्ध समाजात असं चालत नाही. तर समाज या शब्दाच्या पाठीमागे तिथं धर्म आहे. किंवा आपण लोक एखाद्या कार्यक्रमाला जरी जमले तर तिथं आपण म्हणतो की तिथं समाज फार मोठा जमला होता. तर इथं समाज हा जो शब्द आहे व्यवहारामध्ये वापरतो आपण, तो टोटली डिफरंट आहे. की समाजशास्त्रामध्ये समाज हा जो शब्द आहे, तर समाज या सोसायटी या शब्दाचा अर्थ आहे सामाजिक संबंध. समाज सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, अशी जी ढोबळमानाने आपण व्याख्या करतो. मग समाज म्हणजे काय, तर वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये असणारे जे अंतर्गत संबंध आहेत त्याला आपण समाज म्हणतो. म्हणजे बघा, एक एक्स नावाचा व्यक्ती आहे, कुठल्या तरी ऑफिसमध्ये तो कामाला आहे. तिथल्या ऑफिस मधल्या काम करणाऱ्या लोकांसोबत त्याचे संबंध आहेत. ज्या घराचा मेंबर आहे त्याच्यासोबत त्याचे संबंध आहेत. त्याच्या घरच्या शेजारी जे लोक राहतात, घराच्या शेजारी, त्यांच्यासोबत त्याचे संबंध आहेत. त्याच्या गावातल्या लोकांसोबत संबंध आहेत. त्याच्या भावाचा किंवा बहिणीचा इतर गावामध्ये कुठे विवाह झाला असेल तर तिथल्या लोकांसोबत त्याचे संबंध आहेत. त्याच्या सासरवाडी, म्हणजे काय म्हणू आपण की एखाद्या व्यक्तीचे वेगवेगळ्या लोकांसोबत असणारे जे संबंध आहेत त्याला समाजशास्त्रामध्ये समाज हा शब्द वापरतात. म्हणून समाज हा शब्द काय आहे, अमूर्त आहे, मूर्त नाही. समुदाय, कम्युनिटी हा शब्द मूर्त आहे.
परंतु सोसायटी हा शब्द काय आहे, अमूर्त आहे आणि हा लॅटिन भाषेतील सोशियस म्हणजे मैत्री या अर्थाने सोसायटी हा शब्द रूढ झालेला आहे. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा आपले पूर्वज जंगलामध्ये टोळ्या करून राहत होते, तेव्हा एका टोळीचे दुसऱ्या टोळीसोबत सतत संघर्ष व्हायचे. है नाही? आपले सर्वांचे पूर्वज जगण्यासाठी शिकार, अन्न संकलन, फळं, कंदमुळं संकलन याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा आणि म्हणूनच त्या एक टोळी दुसऱ्या टोळीला आपला शत्रू किंवा दुश्मन समजायची आणि दुसऱ्या टोळीसोबत सतत त्यांच्यामध्ये संघर्ष व्हायचे. म्हणजे आपल्या पूर्वजांचे जे संबंध होते ते टोळीपुरतेच, त्याच्या वैयक्तिक टोळीपुरतेच मर्यादित होते. टोळीच्या बाहेर ते नव्हते आणि दुसऱ्या लोकांसोबत सतत त्यांना काय संघर्ष करावा लागायचा आणि मग या प्रतिदिन निर्माण होणाऱ्या संघर्षातून मुक्त होण्यासाठी मग रोजच्या भांडणाला किंवा या धक्काधक्कीच्या जीवनाला आपले सर्वांचे पूर्वज वैतागले आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमयातून, ज्याला सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी म्हणतात लिवायथन नावाच्या ग्रंथामध्ये, है ना, सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी ही अस्तित्वात आली आणि मग सामाजिक करार सिद्धांताच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांमध्ये वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये करार झाला आणि त्या कराराच्या अनुषंगानं एक टोळी दुसऱ्या टोळी सोबत सलोख्याचे संबंध निर्माण करायला सुरुवात केली. त्या सर्व टोळ्यांनी मिळून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पद निर्माण केलं, ज्याला आपण राजा म्हणतो. आणि मग थोडक्यात काय, की आपल्या पूर्वजांना वाटलं की आपल्या जीवनाला व्यवस्थित रूप आलं पाहिजे. त्यांना जीवन जगताना निर्माण होणारे जे संघर्षासारखे जीवघेणे प्रसंग आहेत ते कमी झाले पाहिजे, म्हणून एका टोळीनं दुसऱ्या टोळीसोबत संबंध निर्माण केले आणि त्यातूनच मग समाजाची काय निर्मिती झाली. थोडक्यात काय, की आपल्या परस्परांच्या पूर्वजांच्या परस्पर इच्छेतून आणि परस्पर लोकांच्या संपर्कातूनच समाजाची निर्मिती झालेली आहे. समाजशास्त्रीय अर्थाने समाज म्हणजे काय आहे, सामाजिक संबंधाची एक गोळाबेरीज आहे. म्हणून हे संबंध का निर्माण झाले, कशासाठी निर्माण झाले, तर हे का, तर आपल्या पूर्वजांना त्याची गरज निर्माण झाली म्हणून. म्हणून समाज म्हणजे काय, तर एका व्यक्तीचे, एका कुटुंबाचे, एका गटाचे दुसऱ्या सोबत असणारे संबंध. तर समाज ह्या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, की वेगवेगळ्या लोकांनी ज्या व्याख्या केल्या त्यापैकी काही ठराविक. ॲडम फर्ग्युसन नावाचा विचारवंत आहे, त्यांनी सांगितलं सामाजिक संस्थांमधील आंतरसंबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय. आता कुठल्या सामाजिक संस्था, कुटुंब, धर्म, विवाह, अर्थ, राज्य, शिक्षण, जात या ज्या संस्था आहेत, तर एका संस्थेचे दुसऱ्या संस्थेसोबत असणारे जे संबंध आहेत त्या संबंधामध्ये एक जी व्यवस्था आहे, तर त्या व्यवस्थेला समाज असं म्हणतात, असं ॲडम फर्ग्युसन नावाचा विचारवंत म्हणतो. दुसरा विचारवंत टॉलकट पार्सन, समाज साधन साध्य सहसंबंधातून निर्माण होणाऱ्या दृश्य अगर प्रतिकात्मक अशा मानवी संबंधाची गोळाबेरीज आहे, असं टॉलकट पार्सन म्हणतो. साधन साध्य सहसंबंधातून. साधन साध्य म्हणजे काय, कुठलीही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी साधन लागतं. नोकरी मिळवायची असेल तर अभ्यास महत्वाचा आहे किंवा अन्य लागणारे स्किल महत्वाचे आहे. शेती करायची असेल त्या बाकीची साधनं आपल्याला उपयुक्त आहेत. म्हणून एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी साधनाची गरज आहे. म्हणून समाजामध्ये आपण जेव्हा आपण इतर लोकांसोबत संबंध ठेवतो तेव्हा निश्चितच त्या संबंधातून आपल्याला काहीतरी साध्य करायचं असतं. काही नवीन स्किल शिकणं म्हणा, आपल्या भावना व्यक्त करणं म्हणा किंवा त्याच्या भावना जाणून घेणं म्हणा
काही लोकांसोबत आपण म्हणजे आनंदासाठी किंवा अन्य कुठल्या ना कुठल्या तरी उद्देशामुळं आपण काय ठेवतो, त्यांच्यासोबत संबंध ठेवतो. विनाकारण कोणासोबतही आपण संबंध ठेवत नाही, कारण ती गरज आहे, है ना? म्हणून साधन साध्य सहसंबंधातून निर्माण होणाऱ्या दृश्य अगर प्रतिकात्मक अशा मानवी संबंधाची गोळाबेरीज म्हणजे समाज, असं टॉलकट पार्सन म्हणतो. तिसरा विचारवंत आहे राईट. राईट म्हणतो केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे, तर समूहातील व्यक्तीमध्ये असणारी संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज आहे, है ना? लोकांचा जो समूह आहे, मग रेल्वे स्टेशनला, बस स्टँडला, बाजारामध्ये, कुठं ते गारुड्याचा, माकडाचा खेळ चालू असताना किंवा यात्रेमध्ये मौत का कुआ बघत असताना जो समुदाय किंवा समूह जमा झालेला असतो, त्याला समाज म्हणता येत नाही, असं राईट म्हणतो. लोकांचा समूह म्हणजे समाज नाही, तर त्या समूहातील व्यक्तीमध्ये असणारी संबंधाची जी व्यवस्था आहे. आपण जेव्हा एखाद्या गटाचे, एखाद्या ग्रुपचे सभासद असतो, तेव्हा आपण सर्वांसोबत सारखं वागत नाही. समवयस्कांसोबतचे आपले संबंध वेगळे असतील, वयानं लहान असणाऱ्यांसोबतचे संबंध वेगळे असतील, आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांसोबतचे आपले संबंध वेगळे असतील. म्हणून कोणासोबत कसं बोलायचं, कोणाचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं नाही, कोणाला उपदेश द्यायचा, हे सर्व ठरलेलं आहे. म्हणून त्याची एक व्यवस्था आहे. यालाच म्हणतात समाज म्हणजे काय? समूहामध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये जे संबंध आहेत, त्या संबंधालाच काय म्हणतात? समाज असं म्हणतात. थोडक्यात काय? तर समाज म्हणजे आपले दुसऱ्या लोकांसोबत असणारे जे संबंध आहेत ते. आता हे काही संबंध आपले सर्वांसोबत सारखे नसतात. कोणासोबत मैत्रीचे आहेत, कोणासोबत शत्रुत्वाचे आहेत, कोणासोबत मित्रत्वाचे आहेत, कोणासोबत श्रेष्ठ कनिष्ठ पातळीवरचे आहेत, कोणासोबत म्हणू आपण सलोख्याचे आहेत, कोणासोबत संघर्ष प्रधान आहेत, है ना? कोणासोबत सहकार्यावर आधारित आहेत. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे जे संबंध आहेत, त्या सर्व संबंधाला समाज असं म्हणतात आणि समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, असं समाजशास्त्रज्ञांचं मत आहे. अर्थात समाज नावाची जी संकल्पना आहे, ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल, तर त्या संकल्पनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत, ती इथं आपल्याला पाहावी लागतील. तर समाजाचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे, तर ते आहे समाज हा अमूर्त आहे. समाज काय आहे? अमूर्त आहे. आता या लॅपटॉपमध्ये काही मराठीचे फॉन्ट मॅच होत नाही म्हणून कुठं काना मात्रा कमी जास्त दिसत असेल, तर ऐकून घ्या. समाज हा पहिलं वैशिष्ट्य आहे. समाज हा अमूर्त आहे. का अमूर्त आहे? तर लोकांचा समूह म्हणजे समाज नाही, तर त्याला आपण काय म्हणतो? जमाव किंवा झुंड म्हणतो आपण. जिथं लोक जमलेले आहेत, त्याला आपण जमाव किंवा झुंड म्हणतो. आणि मग समाज काय आहे? तर त्या समूहातल्या व्यक्तीमध्ये असणारे जे संबंधाची व्यवस्था आहे, ते त्या व्यवस्थेला आपण समाज म्हणतो. आणि ह्या संबंधाला निश्चित असं रूप किंवा आकार नसून ते काय आहे? अमूर्त आहे. म्हणून समाज हा शब्द केवळ आपल्याला आकलनाने जाणून घ्यायचा आहे, तो काही डोळ्याला दिसणार नाही. म्हणून समाजाचं पहिलं लक्षण आहे, समाज हा अमूर्त आहे. का? कारण समाज म्हणजे हा विचार आहे, है ना? ती थिंग नाही, वस्तू नाही, तर ती आपल्याला आकलनानं जाणून घ्यायची आहे. आणि हे संबंध निश्चित कसे होतात? तर त्या जाती धर्मानुसार ते ठरलेलं आहे, कोणासोबत कसं वर्तन करायचं आहे आणि त्यानुसार आपण आपलं बिहेवियर करतो. म्हणून समाजाचं वैशिष्ट्य आहे, पहिलं, समाज हा अमूर्त आहे. दुसरं, समाज जागरूकता किंवा चेतनेवर आधारित आहे. आता या ठिकाणी समाज जागरूकता किंवा चेतनेवर आधारित आहे म्हणजे काय? आपले ज्या ज्या लोकांसोबत संबंध आहेत, त्या संबंधाबद्दल आपल्याला जाणीव आहे. मग कशी जाणीव आहे? की कोणासोबत पटतंय आपलं, कोणासोबत पटत नाही, कोण आपला जवळचा मित्र आहे, कोण दूरचा आहे. आणि ही जागरूकता कुठून येते मग आपल्यामध्ये? तर ही जागरूकता येते आपल्यामध्ये की ती म्हणजे टीव्हीतून, वर्तमानपत्रातून, आहे ना, किंवा राजकीय पक्षांकडून
किंवा इतर लोकांकडून आपल्याला ती जागरूकता आपल्यामध्ये निर्माण होत असते. मग ही म्हणून चेतना किंवा जागरूकतेवर आधारित आहेत, है ना. समाजाचं जे पुढचं वैशिष्ट्य आहे, तर समाजामध्ये काय आहे, साम्य आणि भेद आहेत, समानता आणि भिन्नता आहे. आता समानता आणि भिन्नता म्हणजे काय? जर आपल्याला देवानं म्हणा किंवा निसर्गानं म्हणा सारखंच निर्माण केलं असतं तर काय झालं असतं मग? तर आपली अवस्था मधमाशा आणि मुंग्यासारखी झाली असती. म्हणजे सर्व लोक एकच काम करत राहिले असते आणि आपला विकास झाला नसता. कारण निसर्गानं म्हणा, देवानं म्हणा, आपल्याला वेगवेगळं का बनवलंय, तर आपल्या अंगी वेगवेगळे गुण आहेत, है ना. कोणी बलवान आहे, कोणी कमकुवत आहे, कोणी अभ्यासात हुशार आहे, कोणी खेळामध्ये आहे, कुणी, कारण काय म्हणू आपण, सर्वांना जर सारखं बनवलं असतं आपल्याला, तर आज जी श्रम विभाजनातून निर्माण झालेली जी सेंद्रिय एकता आहे, ती कदाचित आपल्यामध्ये नसती, तर ती यांत्रिक स्वरूपाची राहिली असती, है ना. कारण सर्व आपले पूर्वज श्रम विभाजन किंवा लोकसंख्या वाढण्याच्या अगोदर पृथ्वी तलावरच्या त्या त्या टोळ्या सारखंच कमी अधिक प्रमाणात जीवन जगायच्या. म्हणजे शिकार करणं, अन्न संकलन करणं, फळं खाणं, याच्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये विविधता नव्हती. पण जसा जसा आपल्या वैचारिक किंवा बौद्धिक विकास होत गेला, तशी तशी ही भिन्नता निर्माण झाली, है ना. मग ह्या भिन्नतेतूनच एक व्यक्ती दुसऱ्याला सहकार्य करते. आज बघतो आपण एखाद्या शहरातला तज्ञ डॉक्टर त्याच्या सर्व गरजा तो स्वतः भागवू शकत नाही. त्याला न्हाव्याकडे जाणंच आहे, त्याला प्लंबरकडे जाणंच आहे, अन्य कुठल्या लोकांकडे आपण जातो, ते आता तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. थोडक्यात काय, तर सर्व लोक एका क्षेत्रात पारंगत असते, तर आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या. म्हणून समाजामध्ये काय आहे, साम्य आहे, तसंच समाजामध्ये काय आहे, भेद आहे. आता साम्य कशाच्या बाबतीत आहे, की साम्य म्हणजे म्हणू आपण विचाराच्या बाबतीत, उद्देशाच्या बाबतीत आणि मनोवृत्तीच्या बाबतीमध्ये. प्रत्येकाचे उद्देश, प्रत्येकाला वाटतं की आपण मोठं झालं पाहिजे, आपली इतरांनी कदर केली पाहिजे, है ना. किंवा विचार जो आहे समजा, तर ह्या विचाराच्या बाबतीत, उद्देशाच्या बाबतीत आणि मनोवृत्तीच्या बाबतीत प्रत्येकामध्ये काय आहे, समानता आहे. आणि मग ही समानता जरी असली, तरी समाजामध्ये भिन्नता असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर समाजामध्ये भिन्नता नसती, तर आपल्याला आपल्या गरजा भागवता आल्या नसत्या. म्हणजे काय म्हणू आपण, समाजामध्ये साम्यभेद आहे, सहकार्य आहे, संघर्ष आहे. याबद्दल जसं समाजाचा मेंबर म्हणून आपण जागरूक आहोत, तसंच समाजामध्ये भिन्नतेबद्दलही आपल्याला जागरूकता असते. आता ही भिन्नता कुठल्या प्रकारची आहे बघा. पहिली भिन्नता आहे जैविक. जैविक म्हणजे काय म्हणू आपण, की जेंडरच्या बाबतीत, लिंगाच्या बाबतीत. जर सर्वच पुरुष असते, तर आजच्या सारखं विश्व नसतं. सर्वच महिला असत्या, तर आजच्या सारखी कंडिशन नसती. म्हणून म्हणू आपण की स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी, काय की हे निसर्गानं किंवा देवानं निर्माण केलेले जी भिन्नता, लैंगिक भिन्नता आहे ना, त्यामुळेच प्रजनन काय आहे, शक्य आहे. म्हणूनच आपले दुसऱ्या लोकांसोबत, दुसऱ्या जातीच्या, दुसऱ्या धर्माच्या जसे आपण संबंध ठेवतो, तसं भिन्न लिंगी लोकांसोबत सुद्धा आपले संबंध ठेवल्यातूनच काय होते, की प्रजनन शक्य आहे. म्हणून भिन्नता कुठली आहे समाजाच्या बाबतीमध्ये, पहिली आहे जैविक, ज्याला लैंगिक भिन्नता म्हणू आपण. दुसरी आहे नैसर्गिक, म्हणजे कार्यक्षमता आणि शरीर रचनेच्या बाबतीत सर्व लोक समान नाहीत. तिसरी आहे सामाजिक आणि सांस्कृतिक, याच्यामध्ये काय म्हणू आपण, आवडी आहेत, निवड आहे, स्वार्थ आहे, याच्या बाबतीत सर्व लोक समान असत नाही. म्हणून समाजामध्ये जसं समानता आहे, तशी समाजामध्ये पण भिन्नता आहे. समाज काय आहे, परस्परावलंबी आहे. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्यावर
एक व्यक्ती काय आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे. म्हणजे की कशासाठी अवलंबून आहे, की जेव्हा आपले पूर्वज हे करायचे, रानटी अवस्थेत होते, तेव्हा ते शिकारीच्या अनुषंगानं दुसऱ्यावर अवलंबून होते. काही पशुपालनाच्या अनुषंगानं दुसऱ्यावर अवलंबून होते. आणि आज बघतो आपण, आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण भिन्नलिंगी लोकांवर काय आहोत, अवलंबून आहोत. म्हणून समाजाचं पुढचं चौथं वैशिष्ट्य आहे, समाज हा परस्परावलंबी आहे. म्हणजे काय, की संबंध हे दुसऱ्यावर आपले अवलंबून आहेत. केवळ एकामुळेच आपण संबंध निर्माण करू शकत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे समाजाचं, समाजामध्ये सहकार्य आहे आणि संघर्ष आहे. आता सहकार्य आणि संघर्ष कशासाठी आहे, की आपण दुसऱ्याला मदत केली तर लोक आपल्याला मदत करतील आणि त्यातून आपल्या गरजा पूर्ण होणाऱ्या आहेत. आणि हे संघर्ष कशासाठी आहे, की उपलब्ध जी संसाधनं आहेत तर लोकांच्या तुलनेत ती कमी आहेत. मग ते पद असेल, साधन संपत्ती असेल, तर हे मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यांसोबत काय करतो, संघर्ष करतो. हे कधी सुप्त स्वरूपाचं आहे, तर कधी उघड स्वरूपाचं आहे. जर तुम्ही क्रिकेट म्हणजे खेळामध्ये पाहिला असेल, तर संघर्ष तुम्हाला उघड स्वरूपाचं दिसेल. वर्गामध्ये म्हणा, राजकीय पक्षामध्ये म्हणा, किंवा एकाच पक्षाच्या सभासदामध्ये म्हणा, तुम्हाला दिसणारा संघर्ष हा सुप्त संघर्ष असेल. म्हणून समाजामध्ये सहकार्यही आहे आणि समाजामध्ये संघर्षही आहे. आणि पुढचं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे समाजाचं, समाज केवळ मानवापुरताच मर्यादित नाही, तर तो मानवेतरांमध्ये पण आहे. म्हणजे काय, की संबंध केवळ मानवामध्येच आहेत असं नाही, तर ते तुम्हाला प्राण्यामध्ये पण दिसतील, आहे की नाही. जर तुम्ही हत्तीचं पाहिलं ना, जर हत्तीचं प्रतिनिधित्व करणारा जो प्रमुख असतो त्याला टस्कर म्हणतात. आणि तो टस्कर त्या टोळीचं प्रतिनिधित्व करतो. आणि मग कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं हे ठरवण्याचा अधिकार कुठं आहे, त्या टस्करच्या हाती आहे. आणि मुंग्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर ती राणी नावाची जी मोठी मुंगी आहे, ती मुंगी त्या ह्याचं काय करते, प्रतिनिधित्व करते. म्हणून समाज आणि समाजाची वैशिष्ट्ये काय आहे बघा. समाजाचं पहिली वैशिष्ट्य होतं, समाज हा अमूर्त आहे. कारण लोकांचा समूह म्हणजे समाज नाही, तर त्या समूहामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये जे संबंध आहेत त्याला आपण समाज म्हणतो. म्हणून समाज हा अमूर्त आहे. दुसरं वैशिष्ट्य पाहिलं आपण समाजाचं, समाज जागरूकता किंवा चेतनेवर आधारित आहे. आता ही जागरूकता किंवा चेतना काय आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जाणीव होते. कशाच्या बाबतीत, समाजामध्ये कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण कोणाचं शोषण करतोय, कोण कोणाला मदत करतोय, कुठल्या बाबतीमध्ये संघर्ष चालू आहे, याची आपल्याला ही जाणीव होत असते. म्हणून किंवा त्याच्याबद्दल माहिती राहते. म्हणून समाजामध्ये जागरूकता किंवा चेतना आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे समाजाचं, समाजामध्ये समानता व भिन्नता असते. समानता कुठल्याच्या बाबतीत, की विचाराच्या बाबतीत, उद्देशाच्या बाबतीत आणि मनोवृत्तीच्या बाबतीत आहे. ही साम्य आहे. ती आणि त्यात भेद कशाच्या बाबतीत, जैविक जे म्हणजे लिंगाच्या बाबतीत, नैसर्गिक, कार्यक्षमता, शरीर रचनेच्या बाबतीत, किंवा म्हणून आपण आवडीनिवडीच्या बाबतीत, सवयीच्या बाबतीत, किंवा खानपानाच्या बाबतीत, विधीच्या बाबतीत, हे आपल्याला विविधता दिसेल. चौथं वैशिष्ट्य पाहिलं आपण, समाज हा परस्परावलंबी आहे. कारण आपण एकमेकावर काय आहोत, अवलंबून आहोत. आणि हे कशासाठी, व्यवसायासाठी, लैंगिक किंवा आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी. आणि आज आपण आपल्या ज्या गरजा आहेत टेक्नॉलॉजी निर्माण झालेल्या, त्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपण इतरांवर अवलंबून आहोत. पाचवं आहे, समाजात सहकार्य आणि संघर्ष असतं. आणि सहावं आहे, समाज केवळ मानवापुरताच मर्यादित नाही, तर तो मानवेतरांमध्ये पण आहे. आणि म्हणून समाज नावाची जी संकल्पना आहे, तर कशा, समाज ही अमूर्त संकल्पना आहे. ही केवळ लोक म्हणजे समाज नाही, तर लोकांमध्ये असणारे संबंध म्हणजे समाज आहेत. आणि या समाजामुळेच आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. म्हणून ही जी समाज नावाची जी संकल्पना आहे, ती या ठिकाणी संपते. सर. हॅलो सर.
हा बोला काय. हा सर, आवाज येतोय का तुम्हाला? हा येतो येतो सांगा. सर तुम्ही ग्रुप वरती टाकलंय ते BA फर्स्ट इयरचं आहे हा की सेकंड इयरचं आहे सर ते? कोणतं ग्रुपवर आता समाजशास्त्र. लिंक टाकली ती का? नाही सर, हा अगोदर 2 पेजेस टाकलेत ना, 2-3 पेजेस टाकलेत तुम्ही. हा मी एक समाजशास्त्राची ओळख नावाचं आहे त्याच्यावर बघा एक टाकलंय मी. एक मिनिट हा. एक प्रकरण, दुसरं सामाजिक संस्था टाकले ना, हा एक. सर BA फर्स्ट इयर म्हणून आलं होतं त्याच्यावरती, म्हणून मी हो ना विचारते ते. BA फर्स्ट इयर. हे मी जे PPT बनवलेले होते ना, तर त्या PPT हा टाकल्या होत्या उगा तुम्हाला. म्हणजे आता आपण सर्व बघणार आहोत. आता ही जी जशी मी PPT दिसते का? हो सर, दिसतीये ना. हा मग हे अशा ज्या बनवलेल्या होत्या ना, तर ते तशा मी काल उगा सहज टाकले तुम्हाला, कारण आपलं पहिलंच लेक्चर आहे ना हे. हो सर. तर आता हे पुढचे हे टाकलेत, परंतु तुमच्या आपल्या सिलेबसनुसार जे पहिले 2 चॅप्टर आहे ना, आता या दुसऱ्या युनिट मध्ये 4 संकल्पना बघणार आहे आपण. ह्या 4 आणि पहिल्या युनिट मध्ये समाजशास्त्राचा उदय, त्याची व्याप्ती आणि त्याचं महत्व, हे 2 प्रकरणावर तुमचा 60-70% पेपर राहतो. तर हे 2 प्रकरण आणि शेवटचा जो प्रकरण आहे चौथं, तो थेरॉटिकल आहे. मी तुम्हाला आता मराठीत टाकू का इंग्लिश मध्ये असलेलं टाकलेलं चालेल सिलेबस, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सर मराठीतच टाका सर. बरं ठीक आहे, मी मराठीत बनवून टाकतो, म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे ज्यांचं 11वी-12वीला समाजशास्त्र होतं ना, त्यांना काही प्रॉब्लेम जाणार नाही. कारण ते उदय कसा झाला, त्याची व्याप्ती काय आहे, हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मला वाटतं हा एकच डबल झालंय का PPT? PPT पाहिली का नाही? नाही सर, पाहिली ना सर. मग ते पाहिली ना. हा ती कशाची टाकली ती? ती त्याच्यावरती सर BA फर्स्ट इयर आलं होतं ना. हा BA फर्स्ट इयर सामाजिक संस्था नावाचं जे बीट आहे ना, प्रकरण दुसरं, त्यातली ती तिसरी संकल्पना आहे सामाजिक संस्था. ते आपण मी तुम्हाला ग्रुप मध्ये टाकली होती. आता हे हो सर. समाजाची तर तुम्हाला आता PPT मध्ये दिसेलच है ना. तर काय समजलं का आता? हो आता सर. हे हो समजलं का? सर, समजलंय ना. तर आता ऑफलाईनला तर आपण तुम्ही जेव्हा येताल तेव्हा बघू, पण आता आपली एक तर लिंक नाही, आता मुलं बऱ्याच दिवसाचा आपल्या समोरासमोर ही भेट नाही. असंच घेऊ. आता मी उद्या पण एक संकल्पना शिकवतो तुम्हाला. जर हो काय सर, तुम्ही आता जी शिकवली आहे सर, जी शिकवली आहे तर ती ग्रुप मध्ये टाकणार आहेत का ही हो, संकल्पना आता जी लगेच PPT थोड्या वेळाने दाखवते? टाकतो. का असं ती माझ्या मोबाईल मध्ये आहे इथं ती रेंज, मी थोड्या वेळाने टाकतो ही पण. की बाकी जेवढ्या PPT आहेत मी ग्रुप मध्ये शेअर करतो. पण असं म्हणजे तुझ्या ओळखीचे जर असतील मुलं, त्यांना सांगा. म्हणजे कसं आता तू जसं बोलती तसं, म्हणजे बाकीच्यांना हो सर. कोणाला काय समजते की नाही समजते, आपल्याला कळतं ना. हा राहुल मोईन नावाचा एक स्टुडंट झालाय आता तुम्ही दोघच आहे, राणी पारखे. पारखे, हो सर. राणी पारखे आणि राहुल मोईन. तर हो सर, ठीक आहे, मी सांगते मैत्रिणी जर असतील हो आणखी तर हो त्यांना सांगा. सांगते ठीक आहे. सोशलॉजी. बाकी हो जर काही नाही समजलं तरी विचारा, नंतर तर आपण हे करू समजा. पण आता फार हो दिवस झाला, सर. आता हे बघण्यात थांबण्यात काही अर्थ नाहीये. ओके, उद्या पण घेऊ आपण याच टाइमला. हो सर. ओके ठीक. हो ठीक आहे ओके सर. उद्या समजा तुम्ही जे घेणार असाल तर ते अगोदर वाचून आम्हाला असतं ना. मी म्हणजे PPT अगोदर शेअर करू म्हणताय का? हो सर, तुम्हाला जर जमत असेल तर करा सर मी तसं शेअर अगोदर. करून देईल, काही प्रॉब्लेम नाही. उलट कसं ते मग तुम्ही वाचून जर चर्चा केली तर आणखी चर्चा होईल ना. मग मी आज शेअर हा करतो, म्हणजे उद्या मग जे शिकवायचंय ते मी टाकतो आज. आम्हाला जर काही क्वेश्चन वाटले तर मग हो तुम्हाला हो विचारायला विचारू शकता. विचारता हो येतील हो ना. ओके. हो ठीक. थँक्यू सर. ओके ओके.